बदलापूरच्या हेंद्रेपाड्यातील आर्ट गॅलरीमध्ये भाविकांना विठुरायाची विविध रूपं अनुभवण्याची संधी चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे। वेगवेगळ्या रूपातील मन प्रसन्न करणारे विठुरायाचं रूप बदलापूरकरांना चित्रांच्या माध्यमातून अनुभवता येत आहे। चित्रकाराने 5 ते 7 वर्ष विठुरायाचा अभ्यास करून रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आलंय। संभाजीनगरमधून कलेचं शिक्षण घेतलेले चित्रकार किशोर कवड यांनी चित्राच्या प्रदर्शनात विविध रूपातील रेखाटलेली विठुरायाची चित्र सादर केले आहेत। या प्रदर्शनामध्ये कॅनव्हासवर साकारलेल्या विठ्ठलाच्या विविध रूपांचं दर्शन बदलापूरकरांना घेता येतंय। माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या संकल्पनेतून हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलंय। चित्रकार किशोर कवड यांनी साकारलेल्या चित्रांमध्ये विविध रूपातील विठुराय, पंढरपूरच्या वारीतील अश्वरिंगण, विठू नामाच्या भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, पंढरपुरातील विठ्ठल मंदिर यासारख्या विविध मनमोहक चित्रांचा या प्रदर्शनामध्ये समावेश आहे। 28 फेब्रुवारीपर्यंत हेंद्रेपाड्यातील आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन सुरू असणार आहे। त्यामुळे विठुरायाचे विविध रूप अनुभवण्यासाठी बदलापूर शहरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन चित्रकार किशोर कवड आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी केलंय। या ठिकाणी आमचे मित्र किशोर कवड यांनी हे चित्राचं प्रदर्शन या ठिकाणी लावलेलं आहे। अवघा रंगी रंगीला एक झाला पांडुरंग असं हे शीर्षक घेऊन या ठिकाणी विठ्ठलाच्या आधारावरती विठ्ठलाची सर्व चित्र या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहेत। म्हणजे अतिशय पांडुरंगाचा अभ्यास करून वाचन करून त्यांच्या अंतर्मनाने या ठिकाणी ही चित्र काढलेली आहेत। तुम्ही जर या ठिकाणी बघितली असाल तर विठ्ठलाची सर्व रूपं या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत। आणि मी बदलापूरकरांना आवाहन करेल की अतिशय एक नाविन्यपूर्ण असं या ठिकाणी प्रदर्शन लागलेलं आहे की विठ्ठलाची जी रूपं आहेत ती कशा पद्धतीची आहेत आणि ती या चित्रांनी रेखाटलेली आहेत। काही चित्र अशी आहेत या ठिकाणी की मूर्ती जे मूर्तिकार बनवतात विठ्ठलाची मूर्ती, त्या मूर्तीला सुद्धा हावभाव येत नाही अशा प्रकारे हावभाव या ठिकाणी त्यांनी रंगामध्ये आणलेले आहेत आणि ही चित्र खास बघण्यासारखी आहेत। तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की या ठिकाणी जे कवाड साहेब आहेत त्यांनी अतिशय चांगला अभ्यास करून ही चित्र रेखाटलेली आहेत। बदलापूरकरांना ही एक विठ्ठलाची रूपं बघण्याकरता एक चांगली पर्वणी आहे। मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण या ठिकाणी यावं आणि ही चित्राचं प्रदर्शन बघावं। हे अतिशय सुंदर चित्राचं प्रदर्शन आहे। नमस्कार, मी किशोर कवड। माझं औरंगाबादवरून फाईन आर्ट झालेलं आहे। मी साधारणतः 15 ते 20 वर्षापासून चित्रकला आणि याच्या रिलेटेड जे काही विषय यामध्ये मी काम करतो आणि मागील एक 6 ते 7 वर्षापासून विठ्ठलाच्या विषयाशी, विठ्ठलाच्या सर्व ग्रंथ आपले जेवढे काय आहेत तुकारामांचे असो, ज्ञानेश्वरांचे असो, याच्याशी मी जुडलो गेलो आणि त्यातून मला माझ्या कलेसाठी विषय मिळाला व त्यावर सातत्याने मी काम करत गेलो। तर एक मागील 5 ते 7 वर्षापासूनचा माझा विठ्ठलमय प्रवास आहे, जो कलर्स आणि कॅनव्हास, वॉटर कलर्स, ॲक्रेलिक अशा बऱ्याचशा मीडियममध्ये मी प्रयत्न केला आणि तो सर्व कलारसिकांसाठी आणि सर्व जसे वारकरी किंवा आपले विठ्ठल प्रवासातील जे साथी आहे त्यांच्यासाठी मी सादर करत आहे। आणि हा आता साधारणतः नॉर्मल ज्या गॅलरीज असतात त्यांची जागा खूप कमी असते, सर्व काही केलेलं एक साथ आपण डिस्प्ले नाही करू शकत, परंतु बदलापूर आर्ट गॅलरीमुळे मला एक साथ माझं जेवढं काम आहे ते एक साथ व खूप छान रीतीने मला सर्वांसमोर सादर करता आलं। ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आमच्यासारख्या कलाकारांसाठी एवढं खूप मोठं असं कलादालन सर्वांनी ओपन केले। असे घोरपडे सर झाले किंवा ही पूर्ण कमिटी आहे, भावना मॅडम आहे, हे सर्व जे आहे त्यांचे मी खूप आभारी आहे हा माझ्यासाठी। इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा।